श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येणाऱ्या आषाढ एकादशीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर येत्या 25 जुलैला शनिवारच्या दिवशी आली आहे आषाढी एकादशी. तर ही आषाढी एकादशी जिला आपण देवशयनी एकादशी या नावानं सुद्धा ओळखत असतो. संपूर्ण वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येत असतात आणि या सर्व एकादशींमध्ये ही सर्वात मोठी आणि सर्वश्रेष्ठ एकादशी म्हणून ओळखली जाते. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केली जात असते. देवशयनी एकादशी असं या एकादशीला का म्हणतात का तर बघा, या एकादशीपासूनच देवशयनी म्हणजे निद्रावस्थेमध्ये जात असतात क्षीरसागरामध्ये. आणि हा संपूर्ण काळ जो आहे तर तो 4 महिने चालतो, म्हणजेच हा चातुर्मास म्हणून ओळखला जातो. आणि या दिवसापासूनच चातुर्मासाची सुरुवात ही सुद्धा होत आहे. तर या एकादशी तिथीची जी सुरुवात आहे किंवा ही एकादशी तिथीचा प्रारंभ जो आहे तर तो 24 जुलै वार शुक्रवार या दिवशी सकाळी 9:13 होणार आहे. आणि समाप्ती ही 25 जुलैच्या दिवशी शनिवारी सकाळी 11:25 होणार आहे. तर याच दिवशी आपल्याला एकादशीचं व्रत म्हणजे शनिवारच्या दिवशी करायचं आहे. ही एक आषाढी एकादशी वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींपैकी सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखली जात असते. या दिवशी बरेच जण उपवास करतात, म्हणजे व्रत करतात. अगदी मनोभावे श्रद्धेनं भगवान श्रीहरी विष्णूंचं पूजा करतात, नामस्मरण करतात, विठ्ठलाचं पूजन करतात आणि पायी वारी करत अनेक भक्त आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपुरामध्ये एकत्र येतात. आणि पंढरपूर हे संपूर्ण जे आहे हरिनामाच्या गजरामध्ये दुमदुमते. तर अशा पद्धतीनं हे जे आषाढी एकादशीचं व्रत आहे तर ते अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत केलं जातं. आता या दिवशी अनेक सेवा आणि उपायसुद्धा केले जात असतात. आणि या शनिवारच्या दिवशी आषाढी एकादशी आहे आणि या एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करा. यामुळं आपल्या घरातील शत्रुबाधा, इडापिडा, अडचणी नष्ट होतील. घरात सदैव भरभराटी होईल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि लक्ष्मी नांदेल. तुमच्या पतीची, मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. तुमच्या घरामध्ये असणारं दुःख, दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल. तुमचे शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. तर अशी कोणतं झाड आहे, या झाडाला कोणत्या वेळेमध्ये स्पर्श करायचा आहे, हा विधी कसा करायचा आहे, म्हणजे हा उपाय कसा करायचा आहे, याचीच माहिती जी आहे तर ती पुढे व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची संपूर्ण जी माहिती आहे तर ती तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. तर आषाढी एकादशीचं व्रत करण्यासोबतच या दिवशी नामस्मरणाला, जप, तप, स्नान, दानधर्म याला देखील विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि याचं पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. तर या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरीही चालेल. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर स्वच्छ असं स्नान करून घ्यायचं आहे. आपलं घर स्वच्छ करायचं आहे. नंतरनं स्नान करून घ्या. स्नान करायच्या पाण्यामध्ये म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद किंवा गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकून यानं स्वच्छ अशी अंघोळ करायची आहे. अंघोळ करून झाल्यानंतर आपल्याला आपली नित्य देवपूजा करायला घ्यायची आहे. आता आषाढी एकादशी म्हटल्यानंतर बरेच जण आषाढी एकादशीचं व्रत हे संकल्प करून करत असतात. ज्यांच्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी कोणी बघा संकल्पयुक्त व्रत करत असतं. तर तो जो संकल्प आहे तर तो आपल्याला सकाळीच करायचा आहे आणि नंतर या व्रताला सुरुवात करायची आहे. तर या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष अशी पूजा करायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा अगदी विठ्ठलाची असेल, बाळकृष्णाची असेल तर ती एका ताम्हणामध्ये घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला कच्च्या दुधानं अभिषेक करायचा आहे किंवा अगदीच मग तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल, कच्चं दूध एकत्र करून आणि त्यामध्ये थोडंसं केशर टाकून यानं देखील अभिषेक केला तरीही चालेल. आणि केशर नसेल तर फक्त स्वच्छ पाण्यानं
किंवा दुधानं अभिषेक केला तरीही चालणार आहे. आता अभिषेक करून झाल्यानंतरनं जी मूर्ती असणार आहे तर ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. एका चौरंगावरती किंवा पाटावरती पिवळ्या रंगाचं कापड अंथरून त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे. विधिवत आपल्याला पूजा करायची आहे. अष्टगंध, हळदी कुंकू, अक्षदा, फुलं पिवळ्या रंगाची आपल्याला अर्पण करायची आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यासोबतच न विसरता आपल्याला एक तुळशीपत्र आवर्जून भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करून घ्यायचं आहे. देवघरामध्ये दिवा, धूप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. मनोभावे दोन्ही हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीनं सुरुवातीला आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा शास्त्रामध्ये काही झाडं सांगितली जातात ज्यामध्ये साक्षात दैवी शक्तींचा वास असतो असं म्हटलं जातं. आणि यामुळं आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती या झाडाला स्पर्श केल्यानं नक्कीच पूर्ण होत असते. आणि त्यामध्ये बरीच अशी झाडं आहेत बघा. तुळशीचं जे झाड आहे तर ते साक्षात लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. आणि आपण जर दररोज माता लक्ष्मीची सेवा केली, तुळशीची सेवा केली तर माता लक्ष्मीचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात. म्हणून आपण या दिवशी तुळशीची विशेष अशी पूजा करायची आहे. फक्त बघा या एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नका किंवा तुळशीला स्पर्श करू नका. लांबूनच आपल्याला तुळशीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला आवर्जून लावायचा आहे. प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला 11, 7 किंवा 5 प्रदक्षिणा घालून घ्यायच्या आहेत. आता बघा या झाडाला स्पर्श आपल्याला 12 वाजण्या अगोदरच करायचा आहे. म्हणजे 11च्या किंवा 11:30च्या आतमध्येच या झाडाला स्पर्श करायचा आहे. कारण की या वेळेपर्यंतच एकादशी तिथी जी आहे तर ती असणार आहे. त्यानंतर एकादशी तिथी ही समाप्त होणार आहे. त्यामुळे शक्य असेल तर 11 किंवा 11:30 वाजण्या अगोदरच आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे. आणि ते झाड म्हणजे बेलाचं झाड. तर बेलाचं झाड जे आहे तर ते महादेवांना खूप प्रिय असणारं बेलपत्र आहे. आणि त्याच झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. तर तो स्पर्श करण्या अगोदर योग्य पद्धत आपल्याला जाणून घ्यायला हवी. जर योग्य पद्धतीनंच आपण स्पर्श केला तर या उपायाचं फळ हे आपल्याला प्राप्त होणार आहे. उपाय बघा, फक्त आपल्याला आपल्या जो पण आपण काम करतो, मेहनत करत असतो तर त्या कष्टाला, मेहनतीला त्या दैवी शक्तीची साथ मिळावी किंवा आपल्या भाग्याची साथ, नशिबाची साथ आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी असे छोटे मोठे उपाय हे आपण करायचे असतात. कष्ट आणि मेहनत हे तर आपल्याला करावेच लागतात. पण त्यासोबतच जर दैवी शक्तीची जोड आपल्या कष्टाला, मेहनतीला मिळाली तर आपल्या इच्छा, मनोकामना या लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते. आणि हे जे बेलपत्र आहे तर ते भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण केलं जात नाही. तुळशीपत्र भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण केलं जातं. पण हे जे बेलपत्र आहे तर ते भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे. आणि म्हणून आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे. तर या झाडाच्या मुळामध्ये, खोडामध्ये साक्षात भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी, भगवान कुबेरदेव यांचा वास असतो. म्हणून या झाडाला आपल्याला एक स्वच्छ तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, काळे तीळ टाकायचे आहेत. आणि हे पाणी आपल्याला या बेलपत्राच्या झाडाला म्हणजे बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तुमच्या घराच्या आसपास कुठेही बेलपत्राचं झाड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हे पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला बघा दोन्ही हात जोडून तुमची जी पण इच्छा आहे, मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही जी सेवा आहे ती करत आहात. तर तशी इच्छा मनोमन आपल्याला व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मग ती इच्छा तुमची कोणतीही असो, लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल किंवा मुलांच्या प्रगतीसाठी असेल, पतीच्या प्रगतीसाठी असेल, तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती तुम्हाला मनोमन व्यक्त करायची आहे. तुमच्या घरामधील सर्व नकारात्मकता दूर व्हावी, तुम्हाला शत्रूंचा त्रास असेल,
शत्रुबाधा असेल किंवा तुमचे गुप्त शत्रू असतील तर त्यांच्या त्रासापासून तुम्हाला मुक्तता मिळावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव माहिती असेल तर त्या शत्रूचं नाव तुम्हाला मनोमन घ्यायचं आहे आणि त्या शत्रू त्रासापासून आपल्याला सुटका मिळावी किंवा मुक्तता मिळावी अशी प्रार्थना करायची आहे. आणि घरी येताना बघा, आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. या सर्व समस्या माझ्या घरातून निघून जाऊ देत, नकारात्मकता दूर होऊ देत अशी प्रार्थना आपण जी केलेली आहे तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त व्हावं, त्या दूर व्हाव्यात यासाठी आपण घरी येताना परत त्या झाडाकडे परत वळून पाहायचं नाही. आपल्या दोन्ही तळ हातांचा स्पर्श त्या अगोदर आपल्याला त्या बेलाच्या झाडाला करायचा आहे आणि नंतर आपली इच्छा जी आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे. आता घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि आपलं काम जे आहे तर ते करायला सुरुवात करायची आहे. पण हा जो उपाय आहे किंवा या झाडाला स्पर्श आपल्याला सकाळी 11 किंवा 11:30 वाजण्या अगोदरच करायचा आहे. तर हा शनिवारचा दिवस असणार आहे आणि शनिवारच्या दिवशी एकादशी आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. आपल्या कुंडलीमध्ये काही शनी दोष असतील, शनिबाधा असेल तर त्या सर्व दूर करण्यासाठी, राहूकेतूचा प्रभाव कमी करण्यासाठी काळे तीळ जे आहेत तर ते अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. आणि म्हणूनच आपल्याला या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते टाकून हे पाणी या बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा, मनोकामना व्यक्त करायची आहे. पण हा उपाय करताना बघा, आपल्याला आपल्या अंगावरती वस्त्र जे आहे तर ते कोणत्या रंगाचं आहे तर ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. तर या दिवशी आपण चुकूनही हा उपाय किंवा ही जी सेवा आहे तर ती करताना काळ्या रंगाची किंवा निळ्या रंगाची कपडे जे आहेत तर ती कधीही परिधान करू नयेत. तर ही जी कपडे आहेत तर ती नकारात्मकता सर्व शोषून घेण्याचं काम करत असतात आणि अशा नकारात्मकतेनं भरलेले वस्त्र जर आपण परिधान करून कोणतीही सेवा केली, पूजा केली किंवा उपाय केले तर त्याचं कोणतंच फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून आवर्जून आपण या दिवशी पिवळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची जी कपडे आहेत तर ती परिधान करूनच हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे तर ती आवर्जून करायची आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल पिवळ्या रंगाची कपडे परिधान करून भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करणं तर भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा पूजा आपण अशा पद्धतीनं पिवळ्या रंगाचे कपडे घालूनच करायचे आहे. आता संध्याकाळच्या वेळी आपल्याला एक छोटासा उपाय देखील करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ असं पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. हे कापड घेतल्यानंतर त्यामध्ये 5 ते 7 अशा भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. 5 लवंगा टाकायच्या आहेत ज्या फुलासहित असाव्यात. आणि याची एक छोटीशी पोटली आपल्याला तयार करायची आहे. ही पोटली तयार करून आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी या पोटलीचा स्पर्श करून आपल्याला ही जी पोटली आहे तर ती मुख्य दरवाजाबाहेर घेऊन यायची आहे. मुख्य दरवाजाबाहेर घेऊन आल्यानंतर एक स्वच्छ अशी मातीची पंती घ्या किंवा कापूर जाळण्याचं भांडं घ्या आणि हे जे 2 वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर कापरासहित प्रज्वलित करायचे आहेत. हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. तर हा जळल्यानंतर याचे जी उब तयार होणार आहे तर त्या उबेचा स्पर्श आपल्या उंबरठ्याला झाला पाहिजे. अशा पद्धतीनं हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, इडापिडा, सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य हे कायमचं दूर होऊन आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करेल. अस्थिर लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी मदत होईल. तर अशा पद्धतीनं संध्याकाळी आपल्याला या 2 वस्तू कापरासहित आपल्या घरामध्ये किंवा घराबाहेर जाळायच्या आहेत. त्यासोबतच तुळशीजवळ संध्याकाळीसुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. शक्य असल्यास देवघरासमोर बसून विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे. विष्णू स्तोत्राचं पठण करा किंवा श्रवण करा. त्यासोबतच जर हे दोन्ही करणं तुम्हाला शक्य नसेल तर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जेवढ्या पण वेळा तुम्हाला जप करणं शक्य होईल तेवढ्या वेळेस या नावाचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
हे लिहायला अजिबात विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका.